रस्त्यावर व्यायाम करणाऱ्या 6 जणांना भरधाव ट्रकनं चिरडलं, 4घांचा मृत्यू तर 2 गंभीर. नागपूर गडचिरोली महामार्गावरच्या काटली येथील घटना. आवाज उठवा आणि मोदी सरकारला सळो की पळो करून सोडा, दिल्ली दौऱ्यावर असलेल्या उद्धव ठाकरेंचा खासदारांना आदेश. राहुल गांधींच्या निवासस्थानी इंडिया आघाडीच्या महत्त्वाच्या नेत्यांची बैठक. डिनर टेबलवर कोणती राजकीय रणनीती शिजणार याकडे लक्ष. उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीबाबतही चर्चा होणार. परफॉर्मन्स नसेल तर फेरबदल अटळ, एकनाथ शिंदेंची मंत्र्यांना तंबी. माध्यमांसमोर कमी बोला आणि जास्त काम करण्याच्या शिंदेंच्या सूचना. विरोधकांना कामातून उत्तर द्या असंही आवाहन. कालपासून पालकमंत्री अजित पवारांच्या बीड दौऱ्यात गैरहजर असलेले धनंजय मुंडे जिल्हाधिकारी कार्यालयात दाखल. उपमुख्यमंत्री अजित पवार घेत असलेल्या आढावा बैठकीला हजेरी लावली. बालेकिल्ल्यात पंकजा मुंडेंना अजित पवारांचा धक्का. वडवणीतील राजाभाऊ आणि बाबरी मुंडे आज राष्ट्रवादीत प्रवेश करणार. कोल्हापुरातील महादेवी हत्तीणीला परत आणण्यासाठी आज महत्त्वाची बैठक. जैन मठ, वंताराचे वकील आणि न्याय विभागाचे अधिकारी कायदेशीर बाबींवर चर्चा करणार. कबुतरखान्यांसंदर्भात मुंबई उच्च न्यायालयात आज महत्त्वाची सुनावणी. कबुतरांना नियंत्रित पद्धतीनं खाद्य टाकण्याबाबत महापालिकेच्या आदेशानंतर सरकार उच्च न्यायालयात काय भूमिका मांडणार याकडे लक्ष. खालिद का शिवाजी चित्रपटावरून राज्याचं केंद्राला पत्र. 8 ऑगस्टला चित्रपटाचं प्रदर्शन होणार. तात्पुरतं रोखण्याची विनंती. तर चित्रपट कान्समध्ये पाठवण्याची आशिष शेलारांनी घोषणा केल्याचा जुना व्हिडिओ व्हायरल. पुण्याच्या दौंड तालुक्यातील यवतमधील संपूर्ण जमावबंदी उठवली. यवत पोलीस ठाण्यात आज शांतता बैठकीचं आयोजन. 2 समाजात तेढ निर्माण करणाऱ्या आक्षेपार्ह पोस्टवरून राडा झाला होता. पुण्यात आयुक्तांच्या निवासस्थानाच्या चोरीच्या प्रकरणानंतर मनसे आक्रमक. आयुक्तांच्या कार्यालयात शिरण्याचा प्रयत्न. आज पालिका कर्मचाऱ्यांचं कामबंद आंदोलन. पोलिसांचा तगडा फौजफाटा. राज्यातल्या अनेक जिल्ह्यात पावसाच्या सरी बरसण्याची शक्यता. पुण्यासह कोल्हापूर, सातारा जिल्ह्यात पावसाची शक्यता. तर मराठवाड्यातही मेघगर्जनेसह सरी बरसणार. अमेरिकेचा भारतावर आजपासून 25% तर 27 ऑगस्टपासून 50% कर. ट्रम्प यांचा निर्णय. अकारण आणि अवास्तव अशी भारताची प्रतिक्रिया. तर टॅरिफ बॉम्ब हा इकॉनॉमिक ब्लॅकमेल, राहुल गांधींचा आरोप. उत्तराखंडमधील पुरामध्ये मृतांचा आकडा 5 वर. जळगाव, संभाजीनगर, पुणे, नाशिक, मालेगावातले 150हून अधिक पर्यटक नॉट रिचेबल. विमानतळावर एनडीआरएफचे जवान आणि हेलिकॉप्टर तैनात. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.